आणि एक मोठी बातमी, ईव्हीएमचा कोणताही डेटा, कुठलाही डेटा डिलीट करू नका. ईव्हीएम बाबत सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला आता निर्देश दिलेत. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडून उत्तर मागवलंय. सोबतच कुठलाही नवीन डेटा मशीनमध्ये घेऊ नका. सुप्रीम कोर्टाने आयोगाला स्पष्ट निर्देश दिलेत. एडीआर कडून लोकसभा निवडणुकीच्या ईव्हीएम पडताळणीबाबत सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात याचिका आली होती आणि या संदर्भात आता कोर्टाने निर्देश दिलेत. ईव्हीएमचा कोणताही डेटा डिलीट करण्यात येऊ नये असे निर्देश देण्यात आलेत. कोर्टाने निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितलं होतं आणि त्या संदर्भात आता हे निर्देश देण्यात आलेत. सोबतच कुठलाही नवा डेटा मशीनमध्ये घेऊ नका असेही निर्देश देण्यात आलेत. आणि एक मोठी बातमी, ईव्हीएमचा कोणताही डेटा, कुठलाही डेटा डिलीट करू नका. ईव्हीएम बाबत सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला आता निर्देश दिलेत. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडून उत्तर मागवलंय. सोबतच कुठलाही नवीन डेटा मशीनमध्ये घेऊ नका. सुप्रीम कोर्टाने आयोगाला स्पष्ट निर्देश दिलेत. एडीआर कडून लोकसभा निवडणुकीच्या ईव्हीएम पडताळणीबाबत सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात याचिका आली होती आणि या संदर्भात आता कोर्टाने निर्देश दिलेत. ईव्हीएमचा कोणताही डेटा डिलीट करण्यात येऊ नये असे निर्देश देण्यात आलेत. कोर्टाने निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितलं होतं आणि त्या संदर्भात आता हे निर्देश देण्यात आलेत. सोबतच कुठलाही नवा डेटा मशीनमध्ये घेऊ नका असेही निर्देश देण्यात आलेत.